तुम्हाला तर माहिती आहे आता लग्नाचा सीझन चालू आहे. त्यामुळं काय होतं ना, बरेचसे नातेवाईक खूप दिवसांनी कदाचित वर्षांनी एकत्र येतात, वर्षांनी भेटतात. आत्या, मामा, मामाची मुलं किंवा आजी आजोबा झालं, नातेवाईकांचे नातेवाईक हे सगळे एकत्र लग्नामध्ये एकमेकांना भेटतात खूप दिवसांनी. त्याच्यामुळं काय होतं ना, बराचसा गॅप जातो. 2 वर्ष 3 वर्ष आपण एकमेकांना भेटलेलो नसतो. लग्नाच्या निमित्तानं, लग्न हे मला असं वाटतं प्लॅटफॉर्मच आहे की तिथे सगळेजण जमतात, एकमेकांची छान चौकशी करतात. परंतु त्याच्यामध्ये काही लोक अगदी घरातलीच, अगदी जवळचीच इतकं पटकन आणि इतकं इझिली बोलत जातात ना, म्हणजे बापरे तू किती बारीक झालीस, बापरे तू किती जाड झालीस, तुझी केस पांढरी झालीये, तुझी केस किती पातळ झालीये, काय आहे हे, कस काय असं झालं. ठीक आहे, वय वाढतंय, आरोग्यशैली वेगळी आहे. तुम्ही गावाकडे राहता, आम्ही शहरामध्ये राहतो. जे काही खाणंपिणं आहे, जी काही लाईफस्टाईल आहे ती बदललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही जर त्यातले असाल तर प्लीज असं पटकन कोणाला बोलू नका. कारण काय होतं ना, प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या दबावाखाली आहे. एक तर हप्ता, घरचं टेन्शन, घरामध्ये कुणी वडीलधार माणूस असेल तर त्याचं आजारपण त्याला पाहावं लागतं, खर्च पाहावा लागतो, सगळ्या गोष्टी त्याला मॅनेज कराव्या लागतात. आणि तुम्ही इतकं पटकन बोलून जाताना त्याला की तुझी तब्येतच खराब आहे, तुझी केसच कमी झाली, किंवा तू खूप किती जाड झालास, किंवा तुझा कलर किती डाऊन झाला, हे अगदी तुम्ही एक्सप्रेशन देताना समोरचा पार खचून जातो खरंच. त्याच्यामुळे तुम्ही जिथे जाल ना तिथं फक्त आनंद देत जा. भलेही तुम्हाला समोरचा माणूस कसाही वाटू दे, बट ॲटलिस्ट त्याची चौकशी तरी करा. तू बरा आहेस ना, ठीक आहे, बरा आहेस ना, चांगलं राहा, मजेत राहा, आरोग्याची तू काळजी घे, असे साधे 2-3 शब्द तुम्हाला बोलता येत नाही का? पटकन प्लीज कसं कोणाला बोलत जाऊ नका. कारण काय होतं ना, तो माणूस खचतो आणि ते जे शब्द आहेत ना तुमचे ते डोक्यात राहतात. त्याच्यामुळे प्लीज थोडीशी काळजी घ्या आणि आपल्या लोकांसोबत थोडासा आनंद देत राहा. असं नाही की तुम्ही जे बोलला आहे ते मनात राहिले आणि मग पुढच्या वेळेस काय होईल ना, तुमच्यासोबत बोलताना ते अजिबात कनेक्ट होणार नाही, किंवा तुम्हाला फोन करायचा आहे किंवा तुम्हाला काही घरी कार्यक्रम असेल तर ते तुम्हाला आवर्जून बोलवणार नाही बघा. कारण तुमचा स्वभाव, तुमचं जे बोलणं वागणं आहे ते त्यांना खटकलेलं असतं. त्यामुळे असं पटकन कोणाला बोलत जाऊ नका. जे काय तुम्हाला वाटते ना ते तुमच्या मनात ठेवा. निगेटिव्ह थॉट अजिबात बाहेर आणू नका. भलेही मग तो मामाचा मुलगा असू दे, आत्याचा मुलगा असू दे, कुणी असू दे, परंतु छान छान बोलल्याने आनंद नक्कीच पसरतो, मला असं वाटतं. पटतंय ना?